नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ही शुल्क वाढ 20 रुपये प्रतिपानावरून 40 रुपये प्रतिपान करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। त्यामुळे सरकारला दरमहा 4000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरात आतापर्यंत 6495 कोटी 5 लाखांचा लाभ देण्यात आलाय। या सवलतींचा आतापर्यंत 181 कोटी 62 लाख प्रवाशांनी लाभ घेतलाय। रस्त्याच्या काँक्रिटीकरणात निकृष्ट दर्जाची कामं आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। आरेतील रस्ते काँक्रिटीकरणात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडासह पालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेमध्ये पुढील 2 वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करून दंड भरूनही पुन्हा नियमभंग केलेल्या वाहन चालकांचे वाहन परवाने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने रद्द केलेत। जानेवारी ते मार्च या दरम्यान शहरातील 43 वाहन चालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी रद्द केल्याचं समोर आलंय। वाहनांमध्ये HSRP नंबर प्लेट बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाच्या वेबसाईटशी साधर्म्य साधणाऱ्या वेबसाईटची निर्मिती करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं बंगळुरू इथून अटक केली आहे। नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं पालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली आहे। नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 8 आनंद गुरुकुल स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करतंय। त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे। धारावीच्या पुनर्विकासाला वेग आलाय। अदानीची NMDPA कंपनी आणि सरकारनं सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या धारावीकरांना अनधिकृत ठरवलेलं आहे। NMPDAनं प्रेस नोट काढून ही माहिती दिली आहे। मुंबईच्या उपनगरी मार्गावर लोकलमधून पडून किंवा रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालंय। तथापि हा मृत्यूदर शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट रेल्वे प्रशासनानं ठेवलंय। विमान प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची गैरसोय होताच कामा नये, अशा प्रवाशांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा हवीच, असे उच्च न्यायालयानं विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणाला बजावलंय। नवी मुंबई येथील एका खासगी विकासक कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंडियाची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत CBIनं कंपनीच्या विरोधात तपास सुरू केलाय। गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बँकेकडून पहिल्यांदा 8 कोटी रुपये आणि नंतर 7 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय। महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून फेरसर्वेक्षण केले जाणार आहे। त्यामध्ये मोबदल्याची मागणी, तडजोडीनं येऊ शकणाऱ्या मिळकती आणि सक्तीनं भूसंपादन कराव्या लागणाऱ्या मिळकती याबाबतची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी संबंधित सर्वेक्षण केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली। एकीकडे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाही होते, अशातच दुर्गम ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय। वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा 50% अधिक खालावलाय। त्यामुळे जर जलसाठ्याची पातळी अशीच कमी झाली तर पाण्याची चिंता नागरिकांना भेडसावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। मॅनहोलची सफाई करताना सफाई कामगारांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी यापुढे रोबोटद्वारे मॅनहोल सफाई होणार असून त्यासाठी राज्य सरकार 100 रोबोटची खरेदी करणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती यासारख्या पालिकांसाठी ही रोबोट्स खरेदी केली जाणार आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 6 लाखांनी वाढ झालेली आहे। केंद्र सरकारनं दिलेल्या कोट्यानुसार राज्यात 25,05,030 अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये 5,98,12,796 इतके लाभार्थी आहेत। बँकांनी गेल्या 10 वर्षात 16,35,000 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात टाकले असल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे। कर्ज राईट ऑफ करण्यात भारतीय स्टेट बँक पहिल्या क्रमांकावर आहे। जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशभरातील 8 प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत 19% कमी झाली आहे। मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत। मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे। या मिळकती मिळकत कर विभागानं गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत।
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यानं कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागल्या आणि या समस्येवर मात करण्यासाठी दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांसह आस्थापनांनी आपापल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट करावी असा निर्णय ठाणे पालिकेनं घेतलाय. उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीतही सातत्यानं वाढ होते. 24 तास गरगरणारे पंखे सतत सुरू असल्यानं घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात 150 मेगावॅटनं वाढ झाली आहे, तर कृषी पंप वापरात 150 मेगावॅटनं विजेचा वापर वाढलाय. त्यामुळे एकूण विजेच्या मागणीत सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे. केईएम रुग्णालयामध्ये 2009-10 पासून रोजंदारी आणि 2016-17 पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचं मागील 2 महिन्यांचं वेतनच झालं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा पेच निर्माण झालाय. पुणे शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या नावानं पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद करण्यात येईल असे संदेश मोबाईलवर प्राप्त होऊ लागलेत आणि या गंभीर प्रकाराची महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतलेली आहे. असे संदेश महापालिकेकडून पाठवण्यात येत नाहीत. अशा संदेशद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युत विभागाला देखील घरघर लागली आहे. विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी 8 ते 10 तास लागल्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील बेस्टच्या विद्युत ग्राहकांची वीज गेल्यास त्यांना दुरुस्तीसाठी वाट पाहावी लागणार आहे. मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करतंय. अनावश्यक खर्च कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचं मूल्यांकन करणं यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच भविष्यातील आव्हानांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करण्याची गरज यावर भर देण्यात आलाय. हवामान खात्यानं आगामी 12 दिवस काश्मीरमध्ये हवामान थंड राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तरी ट्युलिप गार्डनची काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वाढत्या उष्णतेची चिंता स्पष्टपणे दिसते. एप्रिलमध्ये श्रीनगरमध्ये 32 अंश सेल्सिअस तापमानानं उच्चांक गाठायला सुरुवात केली आणि हे ट्युलिपच्या फुलांसाठी जीवघेणं ठरू शकते. 2016-17 या कर निर्धारण वर्षासाठी 244.20 कोटी रुपयांची मागणी करणारी कर नोटीस मिळाल्याची माहिती येस बँकेनं दिली आहे. मात्र यावर अपील दाखल करण्यासह इतर सर्व उपलब्ध उपायांचा विचार करेल असं बँकेनं म्हटलंय. मुंबई विद्यापीठाला 16 कोटी 90 लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर भरण्याची नोटीस आली आहे. विद्यापीठाला 2017 पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागानं ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांना देखील त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार असून त्याचा भुर्दंड आता विद्यार्थ्यांवर पडणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवार 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती 15 मेपर्यंत लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. नाशिक मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू करावी याबाबतची मागणी नाशिककरांकडून मागील काही वर्षांपासून सातत्यानं केली जाते. मात्र कसारा घाटातील बोगद्याचा अडसर असल्यानं ही मागणी अद्यापही पूर्ण होऊ शकली नाहीये. दरम्यान कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग अशा 140 किलोमीटर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्यानं आणि बोगद्याचा डायमीटर वाढवला जाणार असल्यानं नाशिक मुंबई लोकल सेवा लवकरच धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेगानं विकसित होणारी आर्थिक केंद्र आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोनं अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुढील काळात साकारण्यात येणार आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याचा भाव लाखांच्या घरात गेला. 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजे 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय. लग्नसराईच्या पूर्वीच सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलाय. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं. ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवाई इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. सीडीएससीओनं 35 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. वेदनाशामक, पोषण संबंधी पूरक आहार आणि मधुमेहरोधी औषधांचा यामध्ये समावेश असून याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले.